काका नेमका काय प्रॉब्लेम झालेला होता? आज ॲक्च्युली मी 2 अकाउंटमध्ये पैसे भरण्यासाठी पोस्ट ऑफिसला आलो होतो. भुसावळ पोस्ट ऑफिसला. पोस्ट ऑफिसला मध्ये एक अकाउंटला 370 भरायचे होते, एक अकाउंटला 3 लाख भरायचे होते. मी पैसे येताना घरून मोजून आणले होते. प्रत्येक पॅकेट मोजलं होतं. सुदैवाने घरात CCTV असल्यामुळे CCTVच्या अंडरच ते पैसे मोजले गेले. त्यामुळे त्यात कमी जास्त असल्याचा संबंधच नाही. इथे आल्यानंतर जेव्हा ती कॅश दिली त्यावेळी काउंटरला त्यांनी सांगितलं की तुमच्या 500च्या एका पॅकेटमध्ये 10 नोटा कमी आहे. मी त्यांना सांगितलं ह्या तर नोटा मी मोजून आणल्या होत्या, इथे कमी होण्याची शक्यता नाही आहे. नाही म्हणे कमी आहेत. मग त्यांनी मशीनवर लावले. जी मशीन आहे कॅश मोजणारी ती तर डिफेक्टिव्ह असल्यामुळे त्याने मागच्या बाजूला जी मशीन आहे त्यात मोजले. त्यात मोजताना त्याने सगळे पॅकेट मोजल्यानंतर एका पॅकेटमध्ये की यात 90च नोटा आहे. मला त्या नोटा दिल्या आणि मोजायला सांगितलं. मी मोजला तर 90 निघाला. पण मला खात्री होती कारण मी येताना घरून 100 मोजून आणल्या होत्या. प्रत्येक पॅकेट मी मोजून आणलेलं होतं. सुदैवाने आमच्या घरामध्ये CCTV कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्याच्या अंडरच त्या नोटा सगळ्या मोजल्या गेलेल्या आहेत. अजूनही आमच्याकडे ते प्रूफ आहे. पण इथे आल्यानंतर जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितल्यानंतर मला संशय आला की ते पैसे पडले कुठे गेले, त्यांचे पैसे गहाळ झाले का. कारण मी घरून आल्यानंतर इथे आल्यानंतरच फक्त बॅग उघडली आणि काउंटरला जमा केलेले. पैसे कुठेही उघडले नाही किंवा कुठे मोजण्यासाठी काढले नाही. त्यामुळे तो कुठे गेले कळत नाही. कारण त्यांना विचारलं की ठीक आहे तुम्ही CCTV कॅमेरा दाखवा. त्यामुळे CCTV कॅमेरा आमचे 2 महिन्यापासून बंद आहे. आणि 2 महिन्यापासून कॅमेरा जर बंद आहे तर मग काय चालू आहे. म्हणजे लोकांचा पैसा सुरक्षित आहे का इथे. उद्या जर ठीक आहे इथे दरोडा पडला काय झालं त्याला काय प्रूफ आहे. कुठून त्यांना पकडणार, कसं पकडणार. आम्हाला मोठं आश्चर्य वाटलं. मग आम्ही त्यांच्या इंचार्जला भेटायला गेलो. मनीष नवलू म्हणून आहे ते तर नव्हते पण दुसरे जे होते त्यांना भेटलो. पोस्ट मास्टरला भेटलो. प्रत्येकाला भेटलो. त्यांनी सगळ्यांनी हेच उत्तर दिलं काय करणार CCTV कॅमेरे बंद आहे. आम्ही वरती लिहिलं आहे पण अजून काही आलेलं नाही. पण माझे 5,000 रुपये मात्र कमी पडले. याला कोण जबाबदार आहे हे मला कळत नाही आहे. तर मला खरं म्हणजे याच्याबद्दल न्याय मिळावा यासाठी खरं म्हणजे माझा खटाटोप आहे आता. बरं आता पुढे काय करणार आहे? आता पुढे नाईलाज आहे. पुढे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला लागेल की बुवा असं झालं. त्यांनी तर सांगितलं की तुम्ही आमच्याकडे रितसर कंप्लेंट द्या अधीक्षकांच्या नावे. आम्ही आमची इन्क्वायरी करू. डिपार्टमेंटल इन्क्वायरी ते करू. त्या आधी आपल्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागेल असं मला वाटतं.